नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला सगळ्यांना आपल्या स्वामी सहित सेवा परिवारातर्फे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. तर बघा, आपण आज या व्हिडिओमध्ये होळी कशी साजरी केली पाहिजे किंवा होळीमध्ये नैवेद्य काय दाखवला गेला पाहिजे, होळीची पूजा कशी करावी, होळीमध्ये काय काय वस्तू अर्पण कराव्या आणि सार्वजनिक होळीची पूजा आपण कशी करावी हे आज आपण बघणार आहोत. तर बघा, ह्या वर्षी होळी 13 मार्च म्हणजे आज ही होळी आलेली आहे. याच दिवशी भगवान श्री हरी विष्णूंनी प्रल्हादाला नरसिंह रूपामध्ये दर्शन दिलं होतं. म्हणून होळीला हे खूप महत्त्व आहे. होळिका दहन म्हणजे नकारात्मकता, आपले वाईट विचार, आपला अहंकार जो आहे तो आपण या होळीमध्ये समर्पित करून चांगलं जीवन सुरू करण्याचे सुद्धा हे होळीचे प्रतीक मानले जाते. होळीमध्ये आता आपण काय काय वस्तू अर्पण करायच्या आहेत ते काय आहे ते आपण आता बघणार आहोत. बघा, सार्वजनिक होळीमध्ये मी जो मागचा तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण होळीमध्ये काय काय अर्पण करू शकतो. पहिली वस्तू जी आपण अर्पण करू शकतो ती म्हणजे अख्खाला नारळ जो शेंडीसकट असतो तो. दुसरी गोष्ट म्हणजे खोबरं किंवा खोबऱ्याची वाटी अर्पण करू शकतो. त्यानंतर आपण हळकुंड, मूठभर गहू, ज्वारी, कवड्या, गोमती चक्र जे 5 किंवा 7 या संख्येमध्ये घेतले जातात, 2 नागवेलीची पानं, कापूर, लवंग या सगळ्या वस्तू तुम्हाला आज उपाय म्हणून या अग्नीमध्ये अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला जसं जसं अडचण असेल किंवा काही समस्या असेल त्याप्रमाणे तुम्ही हे उपाय करून या अग्नीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे. आता होळीची पूजा ही साधारण संध्याकाळी केली जाते. म्हणजे काय की सूर्यास्तानंतर किंवा प्रदोषसमयी होळीचं पूर्ण आयोजन केलं जातं आणि त्यावेळेला होळीची पूजा ही केली जाते. तर तुम्हाला एक छान ताटामध्ये आता तुम्हाला हळद कुंकू, फुलं, दिवा, उदबत्ती, पुरणपोळी किंवा जर तुमच्याकडे जर सूत बांधत असतील, तुमच्याकडे जर ही प्रथा आहे तर कलावा किंवा सूत हे तुम्हाला घ्यायचं आहे. एका कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी, नारळ, उदबत्ती, कापराची वडी, तूप आणि जर तुम्हाला शेणाच्या गौऱ्या जर घालायच्या असेल किंवा काही चंदनाचे लाकूड जर घालायचे असेल ते सुद्धा तुम्ही या ताटामध्ये घेऊ शकता. आता पहिली आपण होळीच्या जागी जायचं आहे तेव्हा होळी काय पेटवलेली नसते, पूजा करण्यासाठी आपल्याला टाईम दिला जातो. तर पहिली तिथे जायचं आहे, हळदी चप्पल काढायची आहेत, हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर काही फुलं असतील तर फुलं अर्पण करा. एक दिवा किंवा पणती जरी घेऊन गेला तरी तिथं एक दिवा प्रज्वलित करा, भले तो तेलाचा असे ना किंवा तुपाचा असे ना. छान उदबत्ती दाखवून घ्यायची आहे. कापूर वडी ही होळिकेमध्ये अर्पण करायची आहे. त्यानंतर जर तुम्ही काही चंदनाचा लाकूड किंवा काही घेऊन गेला असेल तर तिथं ती अर्पण करायची आहे. त्याचबरोबर नारळ जर तुम्ही घेऊन गेला असेल तर तो अख्खाला जो शेंडीचा नारळ आहे तो तिथं आत लाकडांच्या मध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि तुम्हाला त्याच्यानंतर पुरणपोळीचा जो नैवेद्य तो तुम्ही घेऊन गेला आहे तो तिथं ठेवून तो दाखवायचा आहे. आणि बघा, आता लोक पुरणपोळी घेऊन जातात, काही लोक करंज्या घेऊन जातात, काही लोक मिठाई घेऊन जातात. तर जो काही नैवेद्य तुम्ही नेलेला आहे तो तिथं तुम्हाला दाखवून तिथं ठेवायचा आहे. त्यानंतर आता जो पाण्याचा कलश किंवा तांब्या तुम्ही जो पाण्याचा आणलेला आहे तो आता तुम्हाला ओतत ओतत तुम्हाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा या होलिके भोवती तुम्हाला मारायच्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला छान प्रार्थना करायची आहे आणि मग तुम्हाला तुमच्या परत घरी आलात तरी चालेल. आता जी लोक काही उपाय जो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, मग तो कुठलाही उपाय असेना, जी लोक काही उपाय करणार आहेत आणि ज्या काही वस्तू होलिका दहनमध्ये अर्पण करणार आहेत त्यांनी आत्ताच अर्पण करायची नाही आहे, कारण अग्नी प्रज्वलित झालेला नाही आहे. ही फक्त साधी आपली नॉर्मल पूजा आहे. आता अग्नी जेव्हा प्रज्वलित होईल तेव्हा ज्या काही तुम्ही वस्तू उपाय म्हणून ज्या अर्पण करणार आहे त्या तुम्ही अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर एक 10 मिनिटानंतर तुम्ही अर्पण करू शकता. म्हणजे जसं की कवड्या, गोमती चक्र किंवा तुमची घराची जेव्हा तुम्ही नारळाने नजर काढेल तो नारळ किंवा त्याच्यानंतर तुम्ही जर हळकुंड असेल किंवा नागवेलीची पानं असेल, कवड्या असेल, त्या सगळं तुम्हाला नंतर तुम्हाला अर्पण करायचे. ते
तुमच्या पूजेच्या ताटामध्ये अजिबात घेऊन जायचं नाही आहे. तर ह्या वस्तू तुम्ही नक्की नंतर अर्पण करा. आणि बऱ्याच ठिकाणी खोबरं जे आहे ते भाजून हे प्रसाद म्हणून वाटले जाते आणि खाल्ले जाते. तर तुमच्याकडे जर ही प्रथा असेल तरच करा, नाही तर करण्याची गरज नाही. आमच्याकडं नाही आहे, कारण आम्ही फक्त अख्खाला जो नारळ आहे तो होलिका दहनमध्ये आम्ही अर्पण करतो. आता जर तुम्हाला काही आर्थिक चणचण असेल किंवा नसेल, जर पैसा टिकत असेल किंवा नसेल, तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा. तो म्हणजे 7 गोमती चक्र आपल्याला घ्यायची आहेत आणि ती अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर त्या अग्नीमध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे. असं म्हटलं जातं की गोमती चक्र या अग्नीमध्ये अर्पण केल्याने आपले आर्थिक समस्या ज्या आहेत किंवा अडचण जी आहे ती हळूहळू दूर व्हायला लागते. तर 7 गोमती चक्र आज न विसरता अग्नीमध्ये अर्पण करा. आता ज्या काही तुमच्याकडं रीतिरिवाज असतील त्या फॉलो करून तुम्ही आज अशी साधी आणि सोपी जी होळीची पूजा आहे ती आज नक्की करा. पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो होलिकेला नक्की अर्पण करा. व्यवस्थित पूजा करून ज्या काही वस्तू उपाय म्हणून तुम्ही या अग्नीमध्ये अर्पण करणार आहेत त्या अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर करा. आणि जी राख तुम्हाला घेऊन यायची आहे ती उद्या सकाळी अग्नी शांत झाल्यानंतर तुम्ही 3, 4, 5, 6, 7 वाजतासुद्धा ती राख आणून त्याचे उपाय तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.